बीच सारखी जागा कुठेच नाही। रगडा रेडी, पाणी ऑलमोस्ट रेडी, बटाटा रेडी, परफेक्ट। हा मंडळी 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 कसं घाब। आणि आम्ही चाललोय एका लग्नाला। दीदी ॲज युजल मागच्या इथे झालं, आम्हाला ऑलरेडी उशीर झालाय। जरा गाणी बंद कर, मला हे कॉपीराइट येतील। आमचा ऑफिशियल ड्रायव्हर चेंज झालाय आता। सो आम्ही चाललोय कोणाच्या तरी लग्नाला आणि आम्हाला ऑलरेडी खूपच लेट झालंय। मामाच्या मुलीच्या लग्नाला चाललोय। सॉरी गाईज, मामाची मुलगी आहे ती माझ्या। सो तिच्या लग्नाला चाललोय आम्ही। आणि आम्ही तिथे थोडंसं माझा खूप जुना ड्रेस घातलाय मी, पण तो जुना कोण म्हणेल हा विषयात जुना म्हणायची एकदम चकाचक होऊन। आम्ही वेळेत लग्नाला पोचलो होतो, मंगलाष्टका सुरू व्हायच्या आधी। या लग्नांमध्ये मला फक्त एकच गोष्ट आवडते, ते म्हणजे ते लाईव्ह मंगलाष्टका असतात त्या, आणि अक्षता टाकायला। माझ्याकडच्या अक्षता संपल्या होत्या, त्यामुळे मग आम्ही सेल्फीज काढायला सुरुवात केली, व्हिडिओज बनवायला सुरुवात केली। त्याच्यानंतर इथे आम्ही ग्रुप सेल्फी काढायला बसलो होतो। लग्न झाल्यानंतर विधू चालू होते। मग आम्ही जेवायला गेलो। जेवून झाल्यानंतर आम्ही जिरा सोडा प्यायला गेलो, कारण खूप भयानक गरम होत होतं। इथे सगळेजण प्रतीक दादाला टीज करतात की गर्लफ्रेंड कोण आहे सांग, कोण आहे सांग, कारण तो एकटाच सिंगल आहे आता। त्याच्यानंतर आम्ही परत पतुदादाच्या रूमवरती, म्हणजे ते वधूवर रूम असतात ना, तिथे जायला निघालो होतो। पण इथलं मला ते खूप आवडलं की इथे पोफळीच्या झाडांमधून त्यांनी रस्ता केला होता जायला। सो तिथे फोटोशूट वगैरे छान होत असेल। त्यानंतर मी तिथे पोचलो आणि ते सगळ्यांनी ग्रुपिंग करून परत त्याला टीच करायला सुरुवात केली की हा सिंगल आहे, हा वेकंड आहे, ह्याला कोण मुलगी असेल तर शोधा, ग्रुपवरती टाकूया, इन्स्टाला टाकूया, असं त्याला सगळेजण चिडवायला लागले। सो बिचारा प्रतीक दादा। लग्न आटपलं, जेवलं वगैरे आणि आम्ही निघालो तिथून। आणि तिथून निघालो ते आम्ही डायरेक्ट घागर बीचवरती आलो होतो असंच फिरायला। फायनली आम्ही घागरला आलो होतो, पण भयानक गर्दी होती, भयानक म्हणजे भयानक गर्दी होती। आणि आम्हाला खायची होती पाणीपुरी किंवा शेवपुरी। पण त्याआधी आमचं भांडण सुरू झालं की गाडीतून उतरणार कोण आणि शेवपुरी आणणार कोण किंवा पाण्याची बॉटल आणणार कोण। तर हे सगळं चालू होतं आणि शेवटी भांडण करता करता मीच उतरली, मलाच उतरावं लागलं। आणि मी पाणी बॉटल घेऊन आले, खाल्लं, शेवपुरी खाल्ली आणि आम्ही निघालो तिथून। हा घागर बीचचा असा स्पॉट आहे जो मला भयंकर आवडतो। म्हणजे भयंकर म्हणजे तिथून खूप सुंदर सनसेट दिसतो आणि खूप सुंदर समुद्र दिसतो। त्यामुळे मला ते भयानक आवडतं, भयानक म्हणजे भयानक आवडतं। त्यामुळे मी तिथे गेली, सनसेटची वेळ होती, त्यामुळे मी ठरलं छान तयार झाले तर थोडे फोटो काढीन। फोटो मला होते इथे। बीच सारखी जागा कुठेच नाही। आमचं थोडंसं इथे काम होतं, तर ते काम करायला संकेत गेला होता। आम्ही बसले होते गाडीत आणि माझी फुकटची बडबड चालू होती। फायनली डायरेक्ट ट्रान्झिशन मी घरात, कारण मला कंटाळा आला आणि मग जरा बोर झाले, मच्छर चावले, त्याच्यामुळे डायरेक्ट घरात येऊन व्हिडिओ बनवते। आता आमच्याकडे चालले पाणीपुरीचे प्रिपरेशन्स। सगळ्यात महत्त्वाचं काम आहे माझं पुऱ्या तळणं आणि व्हिडिओ बनवणं। हे माझं आहे, माझा पप्पांचा, दीदीचा। सो दीदी इथे चटण्यांची तयारी करते। ऋग्वेद घरातला पसारा इग्नोर करा, ऋग्वेद पुदिना सोलतोय। आणि इथे आम्ही मस्तपैकी आता पाणीपुरी तुम्हाला दाखवू, मध्ये दाखवेल, मधल्या व्हिडिओ बनवेन मी। कुकर लावलाय वाटाणा आणि बटाट्याचा, एक बनवायचं सध्या। असं आमचं सगळं प्रिपरेशन चालू आहे, पण चार्जिंग नाही। नमस्कार मित्रांनो, आमची तयारी इथपर्यंत झाली आहे। रगडा रेडी, पाणी ऑलमोस्ट रेडी, बटाटा रेडी, तिकडचं काय ओके, मला टेस्टिंगसाठी आलेलं आहे। मी तुम्हाला थोड्या वेळाने टेस्ट करून सांगते कसं आहे। एक सेकंड थांबा। परफेक्ट। हां गाइज, वी आर
शूटिंग अ फेक कॉन्टेंट फॉर समवन्स. बिचारा प्रतीक दादा जेव्हा कधी तू हे बघशील, जेव्हा कधी मी हे पोस्ट करेन तेव्हा तुला असं वाईट नाही वाटणार, पण तुला असं वाटेल काय मजा घेत यार या पोरी.